नमस्कार. आज आहे जागतिक हृदय दिन 29 सप्टेंबर 2024. हृदयरोग या संदर्भात जनजागृती हे या दिवसाचं प्रयोजन आहे. काय कारण आहेत बरं हृदयरोगाची, आता ते आपण पाहूयात. चुकीची जीवनशैली, मानसिक ताणतणाव, वाढते वजन, त्याचबरोबर मद्यपान, धूम्रपान याचा अतिरिक्त वापर, आत्ताच्या युगामध्ये फास्ट फूडचा अतिरिक्त वापर म्हणजे चुकीचा आहार, तर ह्या सर्व कारणांमुळे हृदयरोग होण्याचे चान्सेस हे अतिशय वाढलेले आहेत. कोणती लक्षणांवरून आपल्याला समजू शकतं की आपल्याला हृदयरोग झालेला आहे? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे छातीमध्ये दुखणं, श्वास लागणं, त्याचबरोबर थकवा जाणवणं, अतिरिक्त प्रमाणात घाम येणं, चक्कर येणं आणि हात आणि पाय या दोघांनाही सूज येणं, ही काही सर्वसामान्य लक्षणं आहेत हृदयरोगाची. ही जी लक्षणं आपण आता पाहिली, ही लक्षणं जर एखाद्या रुग्णामध्ये येत असतील तर त्यांनी कुठल्या चाचण्या करायला पाहिजे? तर आपण पहिली चाचणी पाहूया, ती म्हणजे ईसीजी. हृदयविकार किती बळावलेला आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण ईसीजी करू शकतो. इकोकार्डिओग्राम, हृदयाची रचना आणि हृदयाचं कार्य हे कशा पद्धतीने चाललेलं आहे हे आपल्याला इकोकार्डिओग्राम वरून कळण्यात येतं. स्ट्रेस टेस्ट, जेव्हा आपण व्यायाम करत असतो त्यावेळेला हृदय कशा पद्धतीने काम करत आहे हे आपल्याला स्ट्रेस टेस्ट वरून समजतं. ट्रोपोनिन चाचणी ही एक ब्लड टेस्ट आहे. जेव्हा हार्ट अटॅक येतो त्यावेळेला तो किती सिव्हिअर आहे हे आपल्याला ट्रोपोनिन चाचणीमधून समजतं. कोरोनरी अँजिओग्राफी, रक्तवाहिन्यांमध्ये, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जर काही अडथळे आहेत किंवा काय अडथळे आहेत, किती अडथळे आहेत हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण कोरोनरी अँजिओग्राफी करतो. आणि जर हृदयाचा सखोल अभ्यास करायचा जर असेल तर हृदयाचा सीटी किंवा MRI स्कॅन आपण करू शकतो. हृदयरोग होऊ नये किंवा झालेला जो काही हृदयरोग आहे तो अतिशय बळावू नये म्हणून आता आपण काय करायला पाहिजे? तर संतुलित जीवनशैली आपल्याला करणं फार गरजेचं आहे. आपण आहारामध्ये बदल आणणं गरजेचं आहे, ज्याने हृदयाला चांगलं कार्य होऊ शकेल. त्याचबरोबर मद्यपान, धूम्रपान ह्या दोन्ही गोष्टी टाळणं गरजेचं आहे. व्यायामाला आपल्याला इन्क्लूड करणं फार गरजेचं आहे. कमीत कमी अर्धा तास तरी चालायला आपण चालू करणं गरजेचं आहे, जेणेकरून हृदयाचं कार्य हे चांगल्या प्रकारे होईल, आपलं रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होईल. त्याचबरोबर प्राणायाम, ध्यान आणि योग याचा समावेश याच्यामध्ये होणं फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक ताणाचं व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे. तर मित्रमैत्रिणींनो, जागतिक हृदय दिनानिमित्त यावर्षी यूज हार्ट फॉर ऍक्शन या संकल्पनेअंतर्गत हा दिवस साजरा होणार आहे. तर आपल्याला एक संकल्प घ्यायचा आहे. आपण चांगली सवय आपल्या आयुष्यामध्ये जोडणार आहोत. जसं की तुम्ही रोज प्राणायाम करू शकता किंवा रोज अर्धा तास चालायला जाणार आहात, धूम्रपान, मद्यपान टाळणार आहात, चांगली जीवनशैली आचरणात आणणार आहात. कोणतंही एक चांगलं आपण एक ध्येय घेऊया, संकल्प घेऊया आणि आपल्या शरीराला आणि हृदयाला निरोगी ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया. सर्वांना डॉक्टर मनीषा बनकर यांच्याकडून जागतिक हृदय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्टे हेल्दी, फील वेल्दी. धन्यवाद.